राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातल्या दरे गावी 2 दिवसांच्या मुक्कामी दौऱ्यावर आलेत आणि यावेळी त्यांनी आपल्या शेतामध्ये जाऊन पाहणी केली आणि त्यांनी शेतात ॲप्रिकॉट म्हणजेच जर्दाळू आणि प्लम या झाडांची स्वतः लागवड केलेली आहे। दरे गावातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या 2 दिवसांपासून त्यांच्या मूळ दरेगावी आहेत। एकंदरीतच बघायला गेलं तर आज प्रत्यक्षात ते शेतीमध्ये देखील रमताना आपल्याला पाहायला मिळते। दरवेळेला दरेगावी आले की ते नेमकं विविध प्रकारचे शेतीचे प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात। साहेब काय सांगाल, आज शेतीचे प्रयोग करताय, शेतामध्ये विविध फळझाडांची लागवड करताय? माती टाक, आता नाही टाकणार, आता टाक। साहेब काय सांगाल, आज फळझाडांची लागवड करताय? हे ॲप्रिकॉटचं झाड आहे। ॲप्रिकॉटच्या फळ झाड आहे बोलेरो च्या जातीचं आणि हे आता 3ऱ्या वर्षी याला फळ येणं अपेक्षित आहे आणि पूर्ण सेंद्रिय ऑर्गॅनिक शेणखतावर आपण करतोय हे। आणि त्यामुळे इथं प्लमचं पण आपण झाडं लावतोय, आवाकडूची झाडं आपण लावलेली आहेत, सफरचंदाची बाग या ठिकाणी केलेली आहे। हे तर आहेच, आपलं स्ट्रॉबेरी आहे, ब्लूबेरी आहे, काजू आहे, इकडे मोठ्या प्रमाणावर कलमी आंबा आहे, जांभूळ आहे, मोठं आवळा आहे, असे अनेक, चंदन आहे, चंदनाची शेती आहे, आगरवूडची शेती आहे, वेगवेगळ्या व्हरायटी इथं या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत। आणि या मातीमध्ये ही सॉइल टेस्ट केल्यानंतर आपण कुठलं झाड या ठिकाणी येऊ शकतं हे बघून आपण त्याची लागवड करतो। पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेती करताय, शेतकऱ्यांना नेमकं काय सांगाल? आता बघा, ही ॲपलची शेती, सफरचंदाची शेती पाहून पसरणीच्या एका शेतकऱ्याने त्याच्या जागेमध्ये सफरचंदाची बाग लावलेली आहे। बाग लावून तो थांबला नाही, त्यांनी 30,000 रोपं तयार केलेली आहेत। त्यामुळे तो आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेलेला आहे। त्यांनी रोपं तयार केली तिथे। आता ती रोपं स्वतः तयार केल्यामुळे जी आपल्याला रोपं बाहेरून आणावी लागत होती ती इथल्या इथे मिळतील आणि शेतकऱ्यांना ते कमी दरामध्ये स्वस्त मिळतील। त्यामुळे अनेक शेतकरी सफरचंदाची शेती करायला प्रवृत्त होते। तुम्ही दरवेळेला इथं आला की विविध शेतीचे प्रयोग करता। बांबू लागवडीचा एक प्रकल्प तुम्ही प्रयोग केलेला होता, नेमकं कसा रिस्पॉन्स आहे त्याला, काय किती प्रकारात यशस्वी झालेला आहे? बांबू खरं म्हणजे दुर्लक्षित होता अगोदर, परंतु आता बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर आपण करतोय, कारण त्याला अनुदान देखील मिळतंय आणि बांबूचे बाय प्रॉडक्ट खूप मोठ्या प्रमाणावर आहेत। आणि काही कितीतरी एअरपोर्ट जे आहेत हे बांबूच्या ह्याच्यामुळे, बांबूमुळे एअरपोर्ट तयार झालेले आहेत। आणि आमचा पाशा पटेलचा मी मुद्दाम नाव घेईन की त्याला याची जबाबदारी दिल्यानंतर पाशा पटेलना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर याच्यात वर्कशॉप तयार केले, बांबूचे बाय प्रॉडक्ट कसे तयार करतायत याचं ट्रेनिंग या ठिकाणी आपण देतोय। आणि त्यामुळे बांबूचे बाय प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणावर आहेत। टी शर्ट आहे, टॉवेल आहे, चष्मा आहे, घड्याळ आहे, दागिने आहेत, ब्रश आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर त्याचे बाय प्रॉडक्ट आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारचे बांबूची जे उपयुक्तता आहे। बांबू पूर्वी काय होता, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी निर्णय घेतला, बांबू हे बास नाही, बांबू हे घास आहे। त्यामुळे बास म्हणजे बांबूला जी काय अटी शर्ती होत्या त्या आता काढून टाकल्या आणि म्हणून त्यामुळे बांबूची लागवड देखील सोपी झालेली आहे। एकंदरीत बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या शेतामध्ये रमल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आधुनिक पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक शेती देखील करताना आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहायला मिळते। कॅमेरामॅन ओंकार सह मी साई सावंत, दरे, सातारा।